ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, असं सांगतात की सुखामध्ये साथ देणाऱ्यांची संख्या फार अफाट असते. सुखामध्ये मौज मजा करण्यासाठी येणाऱ्या मित्रांची संख्या फार मोठी असते, परंतु दुःखामध्ये सांत्वन करण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या मात्र फार कमी होत असते. किंबहुना ती संख्या घटत असते. जेव्हा आपण आपला आनंद व्यक्त करतो तेव्हा कितीतरी लोक त्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात, परंतु जेव्हा आपण दुःखातून जात असतो आणि ज्या क्षणाला आपल्याला इतरांची गरज असते तेव्हा मात्र लोक आपल्यापासून तोंड लपवत असतात. आणि ही परिस्थिती आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशूच्या जीवनामध्ये आपण पाहत आहोत, जिथे प्रभू येशू ख्रिस्ताला मनात कुठेतरी इच्छा निर्माण होत आहे की मी समॅरिटन म्हणजेच या शमरोनी गावामध्ये जावं, त्या लोकांची संवाद साधावा. कारण येशूला ठाऊक होतं की त्याची घटका आता जवळ आलेली आहे. त्याला आता क्रूसावरती चढावं लागणार आहे आणि मरण्या अगोदर त्या मृत्यूला कवटाळण्या अगोदर प्रभू येशूची कुठेतरी इच्छा होती की या शमरोनी गावामध्ये मी जावं, त्या लोकांशी संवाद साधावा, त्यांना परमेश्वराविषयी सांगावं. परंतु जेव्हा त्या लोकांना समजते की हा व्यक्ती आपल्याला भेट दिल्यानंतर त्याचा फायनल डेस्टिनेशन म्हणजेच यरुशलेम शहराकडे जाणार आहे, तेव्हा ते प्रभू येशूचे स्वागत करत नाही. ते प्रभू येशूला धुडकावून लावतात. कारण बायबल सांगत आहे की प्रभू येशूचा निशाणा यरुशलेम शहर होतं. यरुशलेम शहर अशासाठी होतं की जिथे प्रभू येशू ख्रिस्ताने भाकीत केलेलं होतं की जिथे मनुष्याच्या पुत्राला मारलं जाणार आहे. आणि शमरोनी लोकांना हे आत्मसात करण्यासारखं नव्हतं, स्वीकार करण्यासारखं नव्हतं. आणि म्हणून या प्रभू येशूच्या दुःखामध्ये ते जणू काही बाहेर निघतात, आपले हात धुवून घेतात. आणि ज्या क्षणाला आणि ज्या परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जात होता आणि ज्या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्ताला अशा लोकांची गरज होती, तेव्हा मात्र कोणीही प्रभू येशूच्या बाजूने उभा राहिला नाही. किंबहुना कोणालाही समजलं नाही की हे लोक अशा प्रकारे का वागत आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला कुठेतरी चाहूल लागली होती की हा दुःखाचा डोंगर त्याला एकटा चढावं लागणार आहे. हा दुःखाचा क्रूस प्रभू येशू ख्रिस्ताला एकटाच वहावं लागणार आहे. आणि म्हणून आपलं दुःख आपल्या पोटामध्ये, हृदयामध्ये ठेवून प्रभू येशू ख्रिस्त आपलं लक्ष त्या यरुशलेमकडे लावत आहे. अशासाठी की प्रभू येशू ख्रिस्ताला हे मिशन कार्य पार पाडणे फार गरजेचं होतं. आपल्या जीवनामध्ये देखील अशा प्रकारचे छोटे मोठे अनुभव नेहमीच येत असतात. दुःखामध्ये सुखामध्ये सर्वजण आपल्या बरोबर असतील असं नाही. शेवटी आपलं दुःख ते आपलंच असते आणि आपलं सुख ते आपलंच असते आणि आपलं जीवन ते आपलंच असते. कारण आपण या जगामध्ये आलेलो आहोत आणि जगातून निघून जाणार आहे. आणि त्यामुळे सुख आणि दुःख याचा दोन्ही अनुभव आपल्यालाच घ्यायचा आहे. आणि आपली मिशन जर्नी, हा प्रवास आपल्याला स्वतःच करायचा आहे. आज देऊळ माता आपल्या समोर सुंदर असं उदाहरण ठेवत आहे एका महान संताचं. एवढ्या लहान वयामध्येच तिने त्या संत पदाचा मुकुट आपल्या डोक्यावरती घातलेलं. ती म्हणजे संत तेरेसा, बाळ येशूची संत तेरेसा. या लहान वयामध्ये विश्वास काय असतो, या लहान वयामध्ये समर्पण काय असते, त्या संत तेरेसाने दाखवून दिलेलं होतं. या आजाराने त्रस्त असताना देखील तिने प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम करण्याचं सोडलं नाही. आपलं दुःख पोटात ठेवून, चेहऱ्यावरती आनंद ठेवून तिने आपल्या सहकार्यासमोर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी
इतरांना सांगितली, इतरांना सुवार्ता दिली आणि त्या सुवार्तेमुळेच तिने अनेकांना ख्रिस्ताकडे आलेला आहे. चेहऱ्यावरती हास्य ठेवून, पोटामध्ये दुःख ठेवून आणि आपलं जीवन विश्वासाने कसं जगायचं आज ते बाळ येशूची संत तेरेसा आपल्या सर्वांना दाखवून देत आहे. तिचं उदाहरण आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करूया आणि चेहऱ्यावरती स्माइल आणून आजचा दिवस परमेश्वराने खास करून आपल्यासाठी दिलेला आहे यावर विश्वास ठेवून आपण आपला प्रवास एकटे का असू देना परंतु प्रवास विश्वासाने करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यासाठी परमेश्वराकडून सामर्थ्य व कृपा मागूया.